अमरावती येथे विकास कामाच्या नावावर विविध प्रकारच्या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी विकास कामाचा भडीमार होताना दिसत आहे। नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या हा या योजनेचा मुख्य उद्देश असला तरी अनेक कामामुळे शहरवासियांना असुविधेचा सामना करावा लागत आहे। प्रशासन व कंत्राटदाराच्या मिलीभगतमुळे अनेक कामे मंदगतीने सुरू आहेत। त्यापैकी अमरावतीकरांच्या नाकात नऊ आणणारा राजापेठ चौक उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षापासून या चौकात काम सुरू असून अतिशय मंद गतीने या कामाचा वेग आहे। त्यामुळे या चौकातील वाहतूक म्हणजे मौत का कुवा झाली आहे। अतिशय अरुंद रस्ते असल्यामुळे ऑटो, सिटी बस, राज्य परिवहन बसेस, मालवाहतूक वाहने यांच्या वर्दळीमुळे येथून चालणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे आहे। याच रस्त्यावरून विद्यार्थ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम अद्यापही सुरू असून लोकप्रतिनिधीमधून जागृत असलेले बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी नागरिकांची होणारी वाहतूक असुविधा लक्षात घेऊन थेट राजापेठ चौकातील काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाजवळ ठिय्या मांडून राणा स्टाईलने त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची व संबंधितांची काम उघाडणी केली आहे। की चाल है उसकी चाल है, इधर चालू है, इसका डे नाईट काम होना चाहिए बंबई स्टाईल से। अनेक वर्षापासून पाठपुरावा करून इथे ताकदीनं निधी खेचून आणला, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा खेचून आणला, निधी पडलेला आहे, पण कामाची गती एकदम स्लो आहे। अमरावती शहराचे आयुक्त, मनपा आयुक्त सोबत आहे, त्यांचे अधिकारी सोबत आहे। आज ज्या ठिकाणी काम चालू आहे, एखाद्या घराचा काम जे असते एखाद्या माणसाच्या त्याच्यापेक्षाही स्लो गतीनं काम चालू आहे। आणि हे मुंगीच्या गतीनं चालणारं काम जर हरणाच्या गतीचं धावलं नाही तर नक्कीच होणाऱ्या 50 ते 60 हजार पब्लिकला जो इथं त्रास होत आहे, चापेकर कन्स्ट्रक्शन कंपनीपासून त्या चापेकरला बजावल्याशिवाय सोडणार नाही। नालीचं काम आणि लाईटाचं काम तुरंत करून आणि ब्रिजचं काम फास्ट चालू करा। और घरकुल का भी बोलो भाऊ, घरकुल का होना हमारे को होना प्रेस वालों के सामने बता रहा कमिश्नर साहब को, ओ साहब कि अगर ये गति से काम रहा ब्रिज का तो चापेकर को मैं सबके सामने झोड़पूंगा, इसलिए कि लोगों को तकलीफ हो रही। त्यांची आक्रमक शैली टिपली आमचे विसियनचे कॅमेरामॅन राहुल टेकाडे यांनी।